डोंबिवलीच्या प्रसिद्ध लेखिका ज्ञानेश्वरीवर कमांड असणाऱ्या प्रतिभाताई बिवलकर, निमंत्रित श्रोते आणि रसिक जाणकार सभासद बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रदीप अडूर आणि विजय ढेंगे यांना मी शंखनाद करण्याची विनंती करते. प्रदीप अडूर. विजय तुम्ही करा. प्रदीप यांचा आवाज आला नाहीये. प्रदीप करा तुम्ही आता. प्रदीप मगाचा ऐकायला नाही आला. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप अडूर, विजय ढंगे. तुमच्या पुरेल अशा शंखनादानी आजच्या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झालेली आहे. मी आपल्या रवींद्र खानोलकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यात्या प्रतिभाताई बिवलकर यांची डिजिटल ओळख करून द्यावी. नमस्कार सगळ्यांना. डिजिटल ओळख करून घेऊया आपण. आजचा विषय आहे विनोदाची किमया. फार महत्वाचा विषय आहे आणि हा विषय आपल्याकडे घेऊन येणारी व्यक्ती फार ताकदीची असायला लागते. विनोद हा हलका फुलका वाटला तरी विनोद करण्याची क्षमता ही फार ताकदीचं काम आहे. आणि आज आपल्या बरोबर फार प्रतिभावंत सादरीकरण आहे. त्या आहेत प्रतिभा बिवलकर. पूर्वाश्रमीच्या प्रतिभा सीताराम करंदीकर, माहेर कणकवली, जन्मगाव जैतापूर राजापूर. वडील सब पोस्टमास्टर होते, त्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या होत होत्या. मासिकातून लेखन त्यांनी वयाच्या 18 वर्षापासून सुरू केलेलं आहे. शिक्षण MA भूगोल, MA मराठी आणि BEd. शालेय शिक्षण इथे आपल्याला लक्षात येईल, कारण दर 3 वर्षांनी वडिलांची बदली होत असल्यामुळे शाळा पण बदलत होत्या. शालेय शिक्षण मालवण, पावस, फोंडाघाट, राजापूर, कणकवली, कोल्हापूर, रत्नागिरी येथे झाले. आणि कॉलेजचे शिक्षण कणकवली, मुंबई विद्यापीठ आणि BEd रत्नागिरी इथून झालं. ज्योतिषशास्त्री तज्ज्ञ आहेत ते. गीतावरती आणि ज्ञानेश्वरी प्रबोध परीक्षा उत्तीर्ण आहेत. रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजला भूगोल विषयाच्या अध्यापक म्हणून रुजू झाल्या. 1978 ते 85 7 वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. 35 वर्षे त्यांचं डोंबिवलीत वास्तव्य आहे. 11 पुस्तके प्रसिद्ध आहेत. निरंतर अनंतर लेख संग्रह प्रसिद्ध आहेत. सांगाती, प्रतिबिंब 2 कथा संग्रह आहेत. 2 ललित लेख संग्रह आहेत. पावलावर पाऊल, पंडित भीमसेनराव जोशी चरित्रपर, कोडे आमचे डोके तुमचे शब्द कोडे, मंत्रोपचार आणि उपासना. 2 पुस्तके ज्योतिष विषयक, पसायदान, श्री साई चरित्र, धार्मिक. डोंबिवलीच्या ब्राह्मण सभेच्या त्या विश्वस्त आहेत आणि स्वरूपिणी भगिनी मंडळाच्या संस्थापिका आहेत. व्याख्यानाचे विषय बघा: गीता, ज्ञानेश्वरी, जैमिनी, अश्वमेध, गणेश पुराण, चांगदेव 65, अमृतानुभव, 3.5 शक्तिपीठे, देवी भागवत, गंगा लहरी, कवी कालिदास,
दत्त प्रबोध. विविध ठिकाणी त्यांचे व्याख्याने झालेली आहेत. विविध संस्था, मंदिरे, शाळा, कॉलेज, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक. एक मिनिट हा, मला बघायला लागेल कोणाचं अनम्यूट झालंय ते. साधारण 1000हून अधिक ठिकाणी व्याख्यानं झालेली आहेत त्यांची. गीता धर्मग्रंथ पुणे यांच्यातर्फे गीत गौरव नवोदय उद्घोष पुरस्कार प्राप्त आहे त्यांना. परत वाचतो मी, गीता धर्म मंडळ पुणे यांच्यातर्फे गीत गौरव नवोदय उद्घोष पुरस्कार प्राप्त आहे. गोमती पुरस्कार प्राप्त आहे. चतुरंग पुरस्कार प्राप्त आहे. व्यास क्रिएशन लेखन पुरस्कार प्राप्त आहे. मुंबई सकाळ व साक्षी ट्रस्ट यांच्या नवदुर्गा पुरस्कार हा आता 13 ऑक्टोबर 1918 प्राप्त झालेला. ज्योतिषशास्त्राबद्दल त्या म्हणतायत, संसार रूपी सागरात कर्म विपाकाच्या झंझावाताने जेव्हा दशदिशा धुंद होतात, अशा वेळी कप्तानाचाही ताबा सुटतो. त्यावेळी नौकेची दिशा दाखवण्यास फल ज्योतिष हेच खात्रीलायक साधन आहे. आणि अशा या शास्त्राच्या त्या ज्योतिष तज्ञ आहेत. फल ज्योतिष विविध विषयांवर, आता सक्तीच्या रजेत आपण गेल्या या 14 महिन्यामध्ये विविध विषयांवर 35 व्हिडिओ त्यांनी बनवलेत. अमेरिकेतील 32 महाराष्ट्र मंडळ समूहाच्या सभासदांना विविध विषयांवर 12 व्याख्याने दिली आहेत. सध्या ज्ञानेश्वरीवर व्याख्याने त्यांची चालू आहेत. इंग्लंडच्या श्री गजानन महाराज सेवा मंडळासाठी ऑनलाईन व्याख्याने चालू आहेत. छंद व आवड, लहान मुलांचे कपडे शिवायला फार आवडतात. भरतकाम, स्वेटर विणणे, वाचन, लेखन आणि स्वयंपाक. काही फोटो आहेत आपल्याकडे. साहित्य सभेचा पुरस्कार डॉक्टर उल्हास कोल्हटकर यांच्या शुभ हस्ते स्वीकारताना सोबत पत्रकार मीनाताई गोडखिंडी दिसत आहेत. DNSB बँकेमध्ये 8 मार्च महिला दिनानिमित्त भाषण करताना त्यांचे ज्योतिषशास्त्रातले गुरु श्री भट यांच्यासह हा फोटो आहे. गेले 30 वर्षे 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक चरित्रावर वक्त्या म्हणून त्या रत्नागिरीला हजर असतात. तर त्यांच्या सन्मानार्थ रत्नागिरीला त्यांचा पगडी घालून सत्कार केला होता, तेव्हाचा हा फोटो आहे. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सलाम डोंबिवलीकर या कार्यक्रमात नरेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारतानाचा हा फोटो आहे. डोंबिवलीच्या गणेश मंदिरात प्रवचन करतानाचा हा फोटो आहे. हा एक छान फोटो आहे बैठक मारून प्रवचन करतानाचा. आणि अशा फार प्रतिभावंत वक्ते आज आपल्याला लाभले आहेत. आणि आजचा विषय आहे विनोदाची किमया. मी अपर्णाताईंना सांगतो की पुढची सूत्र. अपर्णाताई, तुमच्या ताब्यात. धन्यवाद सर, खूप छान ओळख तुम्ही करून दिली. आता मला उमजलेल्या प्रतिभाताई, गेली 40 वर्ष त्यांची आणि माझी ओळख आहे. अनेक वेळा त्यांच्या कार्यक्रमाचे निवेदन करण्याची संधी मला मिळाली आहे, हे मी माझे भाग्य समजते. वडील पोस्टमास्टर असल्यामुळे त्यांची दर 3 वर्षांनी बदली होत असल्यामुळे आता जे त्यांचे राहतं घर आहे ते 21वे घर आहे. ते 8 भावंड होती आणि त्यांच्या भावंडांचं वैशिष्ट्य म्हणजे 8च्या 8 भावंड उच्च शिक्षित आहेत. वडिलांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिल्यामुळे शिक्षण हीच त्यांची संपत्ती आहे आणि खाऊन पिऊन त्या सुखी होत्या. खेडेगावात राहत असल्यामुळे रहाटाने पाणी काढणे, कपडे धुणे, भांडी घासणे, बागेत काम करणे, त्यामुळे त्यांना बागकामाची आवड निर्माण झाली. आणि आता त्यांच्या राहत्या घरी 50 ते 60 कुंड्यांची फुलबाग आहे. लहानपणी त्या खूप भित्र्या होत्या असं त्या सांगतात. नेहमी मागे मागे असत.
रत्नागिरीला गोगटे कॉलेजला भूगोल शिकवत असताना त्यांच्या लक्षात आलं भूगोलाचा अभ्यास करता करता की मी इतर विषयांवरही बोलू शकते. त्यांचे पती विवेक बिवलकर यांची त्यांना उत्तम साथ मिळाली. आजचा बघा हा त्यांचा दिनक्रम. पहाटे 5:30ला उठतात, रात्री 10ला झोपतात. वेळ पाळणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. देवाची पूजा करणे, स्तोत्र पठण, प्राणायाम त्या रोज करतात. मला वाटतं तुमच्या फिटनेसचं हे रहस्य आहे. आणि भगवद्गीतेचे 3 अध्याय ते नित्य नियमाने म्हणतात. गीता धर्म मंडळ पुणे यांच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वरी प्रबोध परीक्षेच्या त्या समीक्षक आहेत. माहेरीही त्यांच्या अध्यात्माचा वारसा होताच. त्या ज्योतिष शास्त्र शिकल्या. डोंबिवलीचे प्रमुख श्री भट यांचे ते गुरु आहेत. युट्यूबवर सकल नावाची त्यांचे एक सदर सुरू आहे आणि त्यात त्यांनी 35 वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ त्यांचे पाहायला मिळतील. दुसरं त्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे काटकसर हे त्यांचं खूप प्रामुख्याने त्यांना ते महत्व देतात काटकसरीला. पहिली वस्तू खराब झाल्याशिवाय दुसरी घ्यायची नाही हे त्यांचे ध्येय आहे. महत्वाचे म्हणजे भेट द्यायची असेल तर ते कुठलीही वस्तू न देता पुस्तकच भेट देतात आणि हे खरंच खूप उष्णावह आणि महत्वाचं आहे की पुस्तकं भेट देणे. मैत्रिणीचा गोतावळा त्यांचा खूप आहे. गावी एकत्र मोठ्या आत्या मामा मावशी वगैरेच्या गोतावळ्यात मोठ्या वाड्यामध्ये राहणाऱ्या या डोंबिवलीच्या वनरूम किचन मध्ये आल्या. पाणी जाणे, लाईट जाणे, शेजाऱ्यांच्या सगळ्या ब्लॉकचे दरवाजे बंद असणे याची त्यांना अजिबात सवयच नव्हती. हे सर्व त्यांनी शांतपणे स्वीकारले आणि शहरी जीवनाशी मिळते जुळते घेऊन स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताईंना मी विनंती करते त्यांनी आम्हाला विनोदाची किमया सांगावी. प्रतिभाताई सुरुवात. जान्हवी प्रणव दिसते बघ. दिलासा विरंगुळा केंद्राच्या सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित श्रोते, अलीकडेच हा विषय घेण्याचं कारण असं आहे की गीता ज्ञानेश्वरी आणि अध्यात्मपर बरेचदा आपण असे विषय ऐकतो, पण एखादा विनोदी की सध्याच्या काळामध्ये अशा विषयाची खरोखर जरूर आहे. आभासी व्यासपीठावर का होईना आपण हा विषय ऐकूया असं मला वाटलं. आणि अपर्णा ताई सुद्धा असं म्हणाल्या की दुसरा कोणता न विषय घेता एखादा हलका फुलका विषय तुम्ही घ्या. मला स्वतःला असं वाटतं की सध्याचा जो काळ आहे तो विनोदाला मुळीच अनुकूल नाही, कारण विनोद ऐकण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट परिस्थिती आणि आनंदी वातावरण असावं लागतं. सकाळीच आपण उठल्यानंतर आपलं टेम्परेचर नॉर्मल आहे, फुलांचा गंध आपल्याला येतोय, त्याचा वास नाकामध्ये शिरतोय, चहा प्यावासा वाटतोय, चहाची चव लागते, बीपी नॉर्मल आहे, डायबेटीस नॉर्मल आहे, भूक लागते, डोकं शांत आहे, आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे आपण ठीकठाक आहोत, म्हणजे आता उठून आपल्या कामाला लागायला हवं. कारण गेलं वर्षभर अशी स्थिती झालीये की सतत
आपल्या नाका तोंडावर मास्क आहे, सॅनिटायझर लावतोय, लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा, वर्क फ्रॉम होम, ऑक्सिजन पुरवठा, हे सगळे शब्द आपल्या कानावर सतत आढळत आहेत. नाशिकच्या तर एका डॉक्टरनी असं लिहिलं की मी प्रतिबंधक लस घ्यायला म्हणून गेलो आणि तिथल्या नर्सनं मला त्या सिरिंज इंजेक्शन दिलंच नाही, तर नुसतीच सुई टोचली. हे डॉक्टरनी तिला सांगितल्यावर नर्स सॉरी म्हणाली. ही बातमी वाचून आपल्याला असं वाटतं की एवढ्या मोठ्या डॉक्टरची अवस्था, तर तुमच्या माझ्यासारख्यांची काय कथा. आजच्या या परिस्थितीत सुद्धा विनोद घडणारे किस्से आपण ऐकतो, वाचतो, खुदकन हसतो आणि पुढे जातो. समजा 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारलं की तू कुठच्या बॅचचा विद्यार्थी, तर तो सहज सांगेल 20-21 सालचा मी कोरोना बॅचचा विद्यार्थी. जेवायला बसल्यावर नवरा बायको दोघं जेवायला बसली आणि नवऱ्याला जेवणामध्ये काही चवच लागेना, कारण मुळात बायको मीठ घालायलाच विसरली होती. पण हा मात्र इतका अस्वस्थ होता की आपल्याला बहुतेक हॉस्पिटल गाठावं लागणार. तसंच अजून आपल्याला सांगता येईल की डोंबिवलीमध्ये लाईट जाणं हे अगदी सर्वसाधारण आहे. लाईट गेल्यानंतर लगेच मेणबत्ती विझवून टाकायची हा नवऱ्याचा रिवाज आहे. नवरा मेणबत्ती विझवायला गेला आणि 2-4 वेळा फुकर मारली तरी मेणबत्ती काही विझेना. त्यावेळी बायको म्हणाली, ओ डबल कापडी मास्क तुमच्या तोंडाला आहे, ती फुंकर त्या मेणबत्तीपर्यंत पोचायची कशी. तर असे किस्से. एवढंच काय, सध्या आपल्याला जो तो कसा आहेस काय, जपून राहा, सांभाळून राहा, असंच सतत सांगतोय. एका माणसानं आपल्या मित्राला म्हटलं की या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात एक चांगली गोष्ट झाली की वर्षभर मी आणि माझं बायको दोघं जण एकमेकांच्या सहवासात राहू शकलो. ही गोष्ट मला आनंदाची वाटते. तर त्या मित्रानं पटकन त्याला म्हटलं, बघा सांभाळून राहा, जप स्वतःला. हे शब्द आपल्याला इतके जवळचे झाले की असल्या या प्रसंगातून सुद्धा विनोद निर्मिती होते. प्रत्येक माणसाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. कोणी नुसता आयुष्यभर पैसा जमा करत असतो, तर कुणाला एखादं अधिकाराचं पद हवं असतं आणि ते मिरवायचं असतं. कोणी आपल्या आरोग्याकडेच फक्त लक्ष देतो, मी आणि माझं शरीर. एखादा दुसऱ्यांसाठी कष्ट करतो, त्यात जीवन धन्य मानतो, तर एखादा स्वतःसाठी 3-4 घरं हवीतच असा हव्यास धरून बसतो. पण स्वतः आनंदात राहून दुसऱ्यांना आनंद देणाऱ्या व्यक्ती विरळा. विनोदाशी त्यांचं सख्य असतं. अशा व्यक्ती 10 जणात जरी जाऊन बसल्या तरी त्या बाकीच्यांना आनंद देतात. त्या व्यक्ती दुसऱ्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतात, मार्ग दाखवतात, कुणाला शाबासकी देतात, कुणाचं कौतुक करतात आणि सतत खळखळून हसवण्यात त्या व्यक्तींना आनंद वाटतो. एक वेळ पोटभर जेवण नसलं तरी चालेल, पण हसत खेळत जगण्याची वृत्ती असायला हवी. जेवणामध्ये लोणच्याचं जे स्थान, ते जीवनामध्ये विनोदाचं आहे की विनोदाची किमया काय आहे. समजा डाव्या बाजूला लोणचं वाढलेलं असेल तर वय कितीही असू दे, आपल्याला ते खायची इच्छा होते. ही विनोदाची किमया आज आपण बघतोय. विनोद आणि हसण्याचा संबंध अगदी जवळचा आहे. विनोदी बोलणं ही सकारात्मक, आशावादी, चैतन्यमयी जीवन दृष्टी आहे. ज्याला जीवनाकडे आनंदानं आणि विनोदवृत्तीनं बघता येतं, ती व्यक्ती सुखी होते.
मी काही विनोदाचं तत्वज्ञान वगैरे तुम्हाला सांगणार नाहीये. फक्त अशी थोडीशी जीवनदृष्टी आपल्याला लाभली तर आयुष्यातले हमरी तुमरीवरचे जे प्रसंग असतात ते सुद्धा आपल्याला सुसह्य होतात. आपल्याला डोंबिवलीमध्ये कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडून राहायची सवय लागली. सगळ्यांनी एकत्र राहायचं, मजेत राहायचं, 2-4 घटका करमणूक त्यासाठी जमायचं. आत्ता सुद्धा पहिली 15 मिनिटं आपण एकमेकांची खुशाली विचारली आणि एकमेकांना जवळीकेनं किंवा आपुलकीनं त्यांची आपण चौकशी केली. एकदा असं झालं, वर्गामध्ये बंड्याला त्याच्या शिक्षकांनी म्हटलं की बंड्या गाढवा, 10 ओळीचा निबंध लिहिताना तू इतक्या चुका केल्यास, उद्या तुझ्या वडिलांना भेटायला घेऊन ये. बंड्या ततपप करू लागला आणि शिक्षकांना म्हणाला, सर, तो निबंध वडिलांनीच मला लिहून दिला होता. अशाच एका डॉक्टरांकडे एक पेशंट गेलेला आहे. त्यांची प्रकृती थोडीशी नाजूक आहे. डॉक्टर पेशंटच्या पत्नीला म्हणतात की तुमच्या यजमानांची प्रकृती सुधारण्यासाठी मी गोळ्या औषधं दिलेली आहेत, त्यांना आराम करण्याची अतिशय आवश्यकता आहे, तर अजून एक प्रकारच्या गोळ्या लिहून देतो, त्या आणून द्यायला हव्यात. लगेच त्यांच्या बायकोनं विचारलं, किती गोळ्या द्यायच्या? डॉक्टर म्हणले, या गोळ्या त्यांना नाही द्यायचे, रोज रात्री एक गोळी तुम्ही घ्यायची. म्हणजे सततची जी बडबड तुमची चालू आहे त्यातून त्यांना विश्रांती मिळेल. एकदा कॉलेजच्या वर्गामध्ये प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना विचारलं की विवाह या शब्दाची व्युत्पत्ती काय? एक मुलगा अगदी उत्स्फूर्तपणे म्हणाला, सर, विवाह हा शब्द नाहीये, तर ती शिक्षा आहे. लक्ष्मी विनोदयती असं पुराणामध्ये वर्णन आहे. विष्णूंचं मनोरंजन करायला लक्ष्मी नेहमी विनोद सांगत असे. म्हणजे पुराण काळापासून स्त्रियांना विनोदवृत्ती आहे, त्या विनोद सांगू शकतात, त्या विनोदाला दाद देतात. एवढंच नव्हे तर त्या विनोदी कार्यक्रम सुद्धा करू शकतात. भगवंताने सारथी अर्जुनाला, सारथी संजयाला दिव्य दृष्टी पाहण्याचं वरदान दिलं होतं. त्यामुळे संजय राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे हे दिव्य दृष्टीनं बघून सगळं वर्णन ऐकवत होता. तसंच विनोदवृत्तीचं वरदान परमेश्वरानं ज्याला दिलं त्याचं जीवन सुसह्य झालं. कारण विनोदवृत्ती ही एक परमेश्वरी देणगी आहे. बोचरा विनोद मात्र करू नये. कुणाच्या व्यंगावर केलेला विनोद नसावा. निखळ, स्वच्छ, पारदर्शी विनोद व्हा, मग मनाचं आरोग्य टिकून राहतं. प्राचार्य प्र के अत्रे इतके हजर जबाबी होते की बास. वरळीच्या मराठा कचेरी समोर दुपारच्या वेळात एक गाढव मरून पडलेलं त्यांना दिसलं. अत्र्यांनी म्युनिसिपल कमिशनरला पत्र पाठवलं. एका मुलाला ते पत्र घेऊन पाठवलं. ऑफिसर हजर झाले. ओ, मला कशाला बोलवलं? साधा निरोप पाठवला असतात तरी मी आलो असतो. आचार्य अत्रे असं म्हणाले, मृताच्या जवळच्या नातेवाईकांना आधी बोलवण्याचा आपल्याकडे रिवाज आहे. प्रख्यात विनोदी लेखक पु ल देशपांडे मुंबईच्या रस्त्यावरून निघाले होते आणि
चाळीच्या दुसऱ्या मजल्यावरून कुणीतरी भाट टाकला. तो त्यांच्या शर्टवर पडला. त्यांनी दुसऱ्या मजल्यावर वळून बघितलं आणि ते म्हणाले, भात आला, आता वरण येऊ द्यात. आपल्या बाबतीत अशा काही घटना घडल्या असत्या तर बिभत्स आणि कुत्सितपणानं दुर्गुण दाखवणारे असे विनोद ते एकमेकांच्या मैत्रीमध्ये घातक ठरतात. विनोद हा जीवनाच्या विसंगतीवर साधारणपणे भाष्य करतो असं आपल्याला दिसतं. एक मराठीचे प्राध्यापक आहेत, त्यांना बायकोनं असं विचारलं की सत्य आणि विश्वास याच्यामध्ये काय फरक आहे. ते मराठीचे प्राध्यापक म्हणाले, अगं साधी गोष्ट आहे. एक उदाहरण देऊन तुला सांगतो. आपल्या घरामध्ये मी, तू आणि आपला मुलगा राजू, तीनच माणसं. तू राजूची आई आहेस हे सत्य, आणि मी मात्र राजूचा बाप आहे हा समाजानं माझ्यावर ठेवलेला आत्यंतिक विश्वास. आपल्या 2 मुलांना घेऊन एक कुटुंब मुंबईच्या समुद्राच्या चौपाटीवर गेलं. वडील मुलांची लाटांमध्ये खेळतायत आणि बायको किनाऱ्यावरच्या वाळूत बसून नुसती बघतीये. आई त्या मुलांना आता ओरडू लागली, तुम्ही जास्त खोलवर पाण्यात जाऊ नका, तुम्ही किनाऱ्याला या. मुलं पाण्यात इतकी चेकाळली होती की ती काही ऐकेनात. ती असं म्हणाली, मुलं, की आई तू आम्हाला ओरडतेस, पण बाबा इतक्या खोल पाण्यात निघालेत, त्यांना का ओरडत नाही. ती किनाऱ्यावरून ओरडून म्हणाली, त्यांचं जाऊ दे, त्यांचा विमा आहे 10 लाखाचा. विचारांची विसंगती जिथे असते अशा गोष्टी आपल्याला हसवतात. 2 लहान मुलं आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस सुट्टीचे, फ्रीज मध्ये आईस्क्रीम आणून ठेवलेलं या मुलांनी बघितलंय. तेवढ्यात बेल वाजली. आत्ता कोण आलं? 2 पाहुणे आले. थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि आईनं त्यांना चहा दिला. चहा बरोबर बिस्किट दिली. साधारणपणे आता मुलांना खूप लक्षात येऊ लागलं होतं की कोणी जवळचे पाहुणे असले तर आई चहा बिस्किट देते. खूपच जवळचे माहेरचे असले तर जेवायला थांबतात. चहा बिस्किट झाली आणि दोन्ही मुलं आलेल्या पाहुण्यांना टाटा टाटा करू लागली. पाहुणे म्हणाले, आम्ही आता निघतोच आहोत, तुम्ही एवढे टाटा का करताय? आम्हाला गेटपर्यंत पोचवायला येत आहे की काय? त्या मुलांनी मान हलवली नाही. मग एवढी घाई काय? नाही, एवढी पाहुण्यांची बॅच कटली की तुम्हाला आईस्क्रीम देते असं आईनं सांगितलंय. विनोदातली विसंगती आपल्याला भावते. लहान मुलं सुद्धा अशी मिस्किल बोलतात. एखादा चष्मा लावलेला माणूस आहे, टक्कल पडलेला माणूस आहे, आंधळा पांगळा आहे, अशांवर विनोद लिहू नये, कारण विनोदाची सात्विक वृत्ती नाही. उभी टोपी घालणाऱ्यानं एखाद्या दिवशी आडवी टोपी घातली, टोपी बाहेर शेंडी दिसतीये, कोणी केळीच्या सालीवरून घसरून धपकन पडला, एखाद्याच्या धोतराची गाठ सुटली, चप्पल तुटली, एखाद्याचं बोलणं आठवेना, एखादा बोलताना ततपप करू लागला, असे शाब्दिक, व्यक्तिनिष्ठ, प्रासंगिक विनोद घडतात. असे विनोद तात्पुरते आपल्याला हसवतात आणि हे आपण मनामध्ये जपून ठेवतो. या गोष्टी आपणच आठवतो आणि आपल्याशी हसतो.
अशा गोष्टी कधी खुलवून सांगत नाही. आचार्य अत्रे आणि नाटककार मामा वरेरकर एकमेकांवर घणाघाती अशी टीका करत असत. एकदा मामा वरेरकर आचार्य अत्र्यांना म्हणाले, आचार्य अत्रे, मराठामध्ये तुम्ही माझ्या विरुद्ध किती खोटं नाटक लिहिलं. अत्रे शांतपणे त्यांना म्हणाले, मामा, खोटं नाटक लिहिलं तर तुम्ही इतके तापलात, मग खरोखरच लिहिलं असतं तर. हे ऐकल्यावर मामा वरेरकर तिथून हसत हसत निघून गेले. विनोद वृत्ती असं प्रसंगावधान देते. पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिलना विरोधी पक्षाची एक स्त्री उमेदवार असं म्हणाली, तुम्ही जर माझे पती असतात तर कपभर कॉफीमध्ये मी तुम्हाला विष घालून मारलं असतं. विन्स्टन चर्चिल म्हणाले, खरं सांगू का, तुमच्यासारखी बायको मला मिळाली असती तर ती कॉफी सुद्धा मी आनंदानं प्यालो असतो. या वाक्यानं पार्लमेंट मधलं ते वातावरण इतकं निवळून गेलं, एकदम बदलच झाला सगळा. सभागृह हास्य कल्लोळात बुडून गेलं. अब्राहम लिंकन हे दिसायला कुरूप होते आणि त्यांची बायको अतिशय सुंदर होती पण कजाग होती. ती म्हणाली की आपला मुलगा दिसायला माझ्यासारखा आणि बुद्धीनं तुमच्यासारखा झाला म्हणून मी देवाचे आभार मानते. अब्राहम लिंकन म्हणाले, मी सुद्धा देवाचे आभार मानतो, कारण खरंच तो दिसायला माझ्यासारखा आणि बुद्धीनं सुमार तुझ्यासारखा झाला नाही यासाठी. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईचं हे सगळं वैभव टिकू नये त्याला कारण आपले गुजराती व्यापारी लोक. त्यांनी इथं व्यापार केला, पैसा केला, त्यामुळे या मुंबईवर गुजराती लोकांचा हक्कच आहे असं मत एका गुजराती बंधूनं मांडलं. आणि क्रांतिसिंह नाना पाटील एकदम चिडलेच. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की डोंगरे बालामृत देऊन मूल सुदृढ बनलं म्हणून ते मूल डोंगऱ्यांचं ठरत नाही. बालामृताचे पैसे मोजणाऱ्या आईबापांचंच ते मूल असतं. हा किस्सा सांगताच सभेमध्ये त्यावेळी आनंदाचे कारंजे फुटले. क्रांतिसिंह नाना पाटील अशा प्रकारे विनोदी बोलण्यात खूप पटाईत होते. आपल्या भाषणात ते हसवत ठेवत. प्रख्यात विनोदी नट शरद तळवलकर नुसता प्रवेश केला की माणसं हसायला लागत. शंकर घाणेकर, राजा गोसावी, बबन प्रभू. स्त्रियांमध्ये सांगायचं झालं तर पद्मा तळवलकर, मनोरमा वागळे, आशा गुर्जर किंवा अलीकडे निर्मिती सामंत, विशाखा सुभेदार गमतीदार किस्स्यानी आपल्याला हसवून सोडतात. कोकणातल्या एका गावी राम वनवास असा एक दशावताराचा प्रयोग होता. मध्यरात्रीची वेळ, स्टेजवर फक्त 2 बत्त्या आणि नाटक चाललेलं. राम वनवासात जायला निघाला असा सीन. तो कौसल्याचा निरोप घ्यायला तिच्या महालात आला. वनवासात निघालेल्या रामाला कौसल्या झालेला नट व तो अंधार त्या ह्याच्यावर चाललेला तो कार्यक्रम. तो नट चिडला. तो म्हणला, रामा, तुला वनवासात जायचं तर तू जा, पण आत्ता आधी जाता जाता या बत्तीला 2 पंप मार.
आधीच इतका उकाडा आणि त्यात हा अंधार, जीव त्याचा अगदी वैतागून गेला. असे प्रासंगिक विनोद सुद्धा घडत असतात. विमान प्रवासामध्ये इतकं छान वातावरण असताना सुद्धा एखाद्या पुस्तकानं, मासिकानं वारा घेत असलेली माणसं आपल्याला दिसतात. रेल्वे प्रवासामध्ये खिडकीत बसलेल्या दोन बायका म्हणतायत, समोरासमोर बसलेले आहेत. एक म्हणते तू खिडकी लावून घे, पण मला एवढा वारा सहन होत नाही, मी मरून जाईन. दुसरी म्हणते तू खिडकी उघडी टाक, कारण मला या उकाड्याचं राहवत नाही, मला वारा हवाय. दोघी खिडकी बंद कर, खिडकी उघड यामध्ये इतका वाद निर्माण होतो की आजूबाजूचे प्रवासी म्हणतात, बाई तुम्ही आता थोडा वेळ खिडकी उघडी टाका, म्हणजे वाऱ्याच्या झोतानं या समोरच्या बाई एकदा का मरून गेल्या की मग तुम्ही खिडकी लावून घ्या. व्यक्तिनिष्ठ विनोदाकडे असं विनोद वृत्तीनं पाहावं लागतं. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचा आक्रमकपणा, त्याच्या सवयी, त्याच्या लकबी या सुद्धा बारकाव्यानं बघितल्या तर त्यामध्ये विनोद निर्मिती होते. प्रत्येक सिनेमामध्ये किंवा नाटकामध्ये उभं केलं गेलेलं एखादं कानडी पात्र किंवा कोल्हापुरी भाषा बोलणारी ती व्यक्ती, नागपूर, सोलापूर, नगरकडची व्यक्ती आपल्या भाषेद्वारा आपल्याला हसवत ठेवते. कानडी माणसं बोलताना तर स्त्रीलिंग आणि पुल्लिंग यांचा विधी निषेध पाळत नाही आणि त्यावरून कितीतरी विनोद निर्माण झालेले आपल्याला दिसतात. विनोद वृत्ती आपल्याला वयानुसार बदलवता येत नाही, ती आपल्याला तरुण ठेवते. अशा व्यक्ती सगळ्यांना हव्या वाटतात. कुणाकडे गेल्यावर त्या आनंदित वातावरण निर्माण करतात. दादा कोंडकेंनी लिहिलंय की माझ्यासारखा नट मी कधी कुणाकडे सांत्वनासाठी गेलो नाही, कारण माझी मोठी पंचायती व्हायची. प्रसंग कितीही करून असला तरी मला बघताच लोक सगळं विसरायचे, दुःख आणि हसायला लागायचे. एक म्हातारी बाई डॉक्टरकडे गेली, तिचा पाय खूप दुखत होता. डॉक्टर म्हणाले, आजी तुमचं पायाचं दुखणं म्हातारपणामुळे, काही चिंता करू नका. ही म्हातारी म्हणाली, डॉक्टर दुसरा पाय सुद्धा तेवढ्याच वयाचा आहे, मग तो का दुखत नाही? असं म्हटलंय की विनोद हा न्हाव्याच्या वस्त्रासारखा आहे. वस्त्रा कसा की हजावत गुळगुळीत पण जखम मात्र करत नाही. विनोदाचा संबंध हृदयात आहे. हसू आणि आसू या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकदा एका घरी, शेजारच्या घरी श्राद्ध होतं आणि छोट्या मुलाला आणि आईला श्राद्धाला जेवायला बोलावलं होतं. ही दोघं तिथे गेली, जेवली, घरी आली. नाव दिलंय जयश्रीबाई आणि त्यांचा मुलगा वैभव. वैभव घरी आला आणि जयश्रीबाईंजवळ हट्ट करू लागला की आपण सुद्धा एखाद दिवशी आपल्या वडिलांचं श्राद्ध करूया ना. त्या भयंकर संतापल्या, श्राद्ध कशाला? तो म्हणाला, म्हणजे तू सुद्धा खीर पुरी करशील आणि मग मला खायला मिळेल. या वैभवला श्राद्ध आनंदाचा समारंभ वाटला होता. विनोदामध्ये असा निरागसपणा हवा. लहान मुलं निरागस असतात. त्याला तिथले खायचे पदार्थ आवडले, त्यामुळे घरी श्राद्ध करूया म्हणून हट्ट धरला. दुष्टपणा त्यांच्याकडे नसतो. अश्लीलपणा, क्रूरपणा, पाचकळपणा याच्यापासून ते दूर असतात. विनोद आपल्या मनावर आघात निर्माण करतात. आपले दुःख दुसऱ्याला न सांगता दुसऱ्याची दुःख आपण ऐकून घेतो. त्यामुळे सहजगत्या
एखाद्या दुःखाचं निवारण आपण करू शकतो. एखादा विदूषक असतो, तो वेगवेगळे चाळे करून सगळ्यांना हसवतो. सर्कशीतला विदूषक तर पैसे मिळवण्यासाठी ती नोकरी करत असतो. जीवनात तो दुःखी असतो, पण नोकरीमध्ये मात्र ते सुख मिळवत असतो. एक प्रख्यात विनोदकार एका ठिकाणी असंच विनोदावर भाषण द्यायला म्हणून गेला आणि सबंध भाषण संपेपर्यंत कोणी हसलंच नाही. त्याला फार वाईट वाटलं की आपलं भाषण आवडलं का नाही. मग एक दोन किस्से त्याने सांगितलं आणि भाषण आटोपत घेतलं. भाषण होतं एका सैनिकी शाळेमध्ये. याचं भाषण आटोपलं आणि सैनिकी शाळेचे जे प्राचार्य होते ते उठून उभे राहिले. मेजर खोसला. त्यांनी सगळ्या मुलांना ऑर्डर दिली, अभी जवान हसेगा. त्याबरोबर सगळी मुलं हसू लागली. त्यांनी हसणं बंद असं म्हणेपर्यंत सगळी हसत होती. विनोदी किस्से सांगणाऱ्या माणसाला असं वाटलं की मी कार्यक्रम करत असताना या मुलांना हसायला सांगितलं असतं तर. त्यानं मेजर खोसलानं म्हटलं, आप ये लोगों को हंसना देते तो मेरा प्रोग्राम थोड़ा इंटरेस्टिंग बन जाता. मेजर खोसला म्हणाले, आपका प्रोग्राम तो इंटरेस्टिंग बन जाता लेकिन हमारी डिसिप्लिन बदल जाती. डोंबिवलीत एक कार्यक्रम होता, बाईंचा कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम अगदी रंगात आलेला होता. स्टेजवर बाई गात होत्या आणि पहिल्या रांकेमध्ये दोन ज्येष्ठ व्यक्ती बसलेल्या होत्या. त्यातला एक दुसऱ्याला म्हणाला, ओ काय बाई रेखतायत अगदी. शेजारच्या माणसाला कमी ऐकू येत होतं. त्यांनी ऐकलं बाई. ओ त्या बाई म्हणजे माझ्या मिसेस आहेत, माझ्या मिसेस. हो का, तुमच्या का मिसेस? ओ त्यांचा आवाज चांगला आहे, पण हे गाणं कोण्या टुक्कार गधड्यानं लिहिलंय कोण जाणे. शेजारच्या माणसाला ऐकू आलं फक्त गाणं. त्यांनी सांगितलं, ओ ते गाणं मी लिहिलंय मी. कधी कधी थोडं कमी ऐकू येत असेल तरी सुद्धा बऱ्याच मजा होतात. नवरा संध्याकाळी घरी यायला उशीर झाला. घरी आला तर बायको रडत बसलेली. अगं रडतेस का? ती काही सांगेना. एखादी बाई रडत असेल तर तिला उगीच का रडतेस विचारू नये. एकदा का रडून झालं की ती काय ते सांगेल. रडून झालं आणि मग तिने सांगितलं, सकाळी की नाही तुम्ही बॅग घेऊन ऑफिसला गेलात, त्यानंतर मी भाजी आणण्यासाठी म्हणून दुकानात गेले. तिथे दोन माणसं बोलताना ऐकलं. आज सकाळी की नाही डोंबिवली स्टेशनवर ऑफिसची बॅग हातात असलेला आणि चौकड्याचा शर्ट घातलेला एक माणूस प्लॅटफॉर्म वरून रुळावर कोसळला. तिथपासून तुमच्या आठवणीनं मला रडू येतंय. आता प्रत्यक्ष तुम्हाला बघितलं आणि हाय असं वाटलं. बालवाडीत जाणारा एक छोटासा मुलगा आहे. त्याला त्याचे शिक्षक म्हणतात, आज मी तुझा डबा खाऊ का? डबा म्हणजे डब्यातला खाऊ. हा छोटा मुलगा म्हणला, खा तुम्ही, पण मग तू घरी काय सांगशील? तो सहज म्हणाला, कुत्र्यानं खाल्ला म्हणून सांगेन. सासू आणि सून यांच्यामध्ये सुद्धा विनोदी किस्से. सुनेला असं वाटतं की सासूनं थोड्या वरच्या आसनावर बसावं. सासू खुर्चीत बसली होती म्हणून सून सोफ्याच्या खुर्चीत बसली. एक दिवशी
सासू सोफ्याच्या खुर्चीत बसली म्हणून सून छोट्याशा स्टुलावर बसली. आज सासूबाईंना असं वाटलं की आपण स्टुलावर बसूया म्हणून सून चटईवर बसली. सासूबाईंना वाटलं आपण चटईवर बसूया म्हणून सून जमिनीवर बसली त्यांचा मान ठेवण्यासाठी. मग सासू म्हणाली, अगं आता मला जमिनीवर बसावंसं वाटलं तर तू काय करशील? सून म्हणाली, मी एक खड्डा करीन आणि त्यात बसेन, पण तुमचा मान ठेवीन. शेवटी ही सासू म्हणाली की मला खड्ड्यात बसावंसं वाटले तर. आता मात्र परमावधी झाली. सुनेनं सांगितलं, तुम्ही खड्ड्यात बसलात की मी वर माती टाकून देईन. एक डॉक्टर लोकांचा ग्रुप फिरायला गेला. समोरून एक लंगडत माणूस येताना दिसला. प्रत्येक डॉक्टरने आपला अंदाज व्यक्त केला. कोणी म्हणालं त्याचा गुडघा दुखत असेल, दुसरे एक डॉक्टर म्हणले पाय लचकला असेल, तिसरे डॉक्टर म्हणाले पाय फ्रॅक्चर असेल बहुतेक म्हणून तो लंगडत असेल. दूरवरून येणारा माणूस आता अगदी जवळ येऊन पोचला तर त्याचा पाय शेणात भरलेला होता आणि म्हणून तो लंगडत येत होता. शब्दांच्या योजनेतून हास्य निर्माण करण्याची किमया विनोदामध्ये आहे. शब्द अगदी चपखल हवेत. कार्यक्रमाचं निवेदन करणारी एक निवेदिका म्हणाली, आता लगेच जो नृत्याचा कार्यक्रम होणार आहे त्या नृत्य कार्यक्रमातली सगळी मुलं वारली आहेत. हे वाक्य तिने म्हणताच सभागृहामध्ये हास्याची लकेर फुटली. वारली ही जमात आहे. वारली या शब्दाचे दोन अर्थ झाले. एकेकाळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे एक सहकारी, त्यांचं नाव दिलंय देवधर. हे त्या काळी 7 वेळा परदेशात जाऊन आले होते. त्या काळी हे विशेष आहे. हो, आजकाल जातात ते काय फारसं विशेष नाही. त्या काळी 7 वेळा परदेशात जाऊन आले आणि ते सुद्धा आपल्या इंग्रजी वक्तृत्वाच्या जोरावर. त्यामुळे पुण्यामध्ये त्यांना खूपच मान होता. एकदा ते परदेशी गेले असताना तिथल्या काही मित्रमंडळींमध्ये पार्टीला गेले. पार्टीमध्ये भरपूर जेवले. पोटावर हात फिरवत बो करून ढेकर त्यांनी दिली आणि तिथले जे परदेशी लोक आहेत ते आश्चर्यानं त्यांच्याकडे बघू लागले. प्रोफेसर देवधर मुळीच डगमगले नाही. ते म्हणाले, दिस इज द इंडियन वे ऑफ एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड टू द होस्ट. यजमानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा भारतीय रिवाजच आहे. भरपूर जेवलं की ढेकर यायचीच. ढेकर देण्यासाठी मागे पुढे बघू नये. एखाद्या वक्त्यानं किती वेळ बोलावं याच्या संबंधी एक परिसंवाद होता. ज्येष्ठ नागरिक जर ऐकणारे असतील तर 1 तासापेक्षा अधिक बोलू नये असं म्हटलंय. लहान मुलांच्या पुढ्यात 10-15 मिनिटं बोलावं. शालेय विद्यार्थ्यांच्या समोर 25 मिनिटं बोलावं. माध्यमिक विद्यार्थ्यांच्या समोर 35 मिनिटं बोल. तेवढ्याच मिनिटाचा तास असतो. कॉलेजमध्ये 40 मिनिटं बोलावं आणि मोठी सभा असेल तर वक्त्यानं तासभर बोलावं. प्लेटोनी असं सांगितलंय की मिनिस्कर्ट सारखं बोलावं. मिनिस्कर्ट सारखं? हो. It should be long enough to cover the main subject. At the same time,
It should be short enough to keep the interest alive. मिनिस्कर्ट हे वस्त्र मूळ मुद्दा झाकण्या पुरेसं लांब आहे आणि उत्सुकता सतत कायम टिकून राहील असं आखूड आहे. काही व्यक्तींचं चालणं बोलणं सुद्धा विनोद निर्माण करतं. अति काळी माणसं, अति जाडी, हडकुळी, केसाळ, कुबड आलेली, नकटी, गरुड नाकी, चकणी माणसं सुद्धा विनोद निर्माण करतात. दामू अण्णा मालवणकर हे एक उत्तम नट. त्या काळी हास्य निर्मितीसाठी नाटकातून सिनेमातून त्यांनी खूप कामं केलेली आपल्याला दिसतात. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा हास्य निर्माण होतं. एक छोटीशी गोष्ट, ती पुढे निघाली होती, तो मागून निघाला. तिनं मागे वळून पाहिलं तर त्याला मूर्छा आली, कारण ती त्याची बहीण होती. 5च वाक्य सांगितली बरं. पाडव्याची ओवाळणी लाल डबी मिळाली. वाघाडकर सराफ अशा शिक्क्यानं सजलेली. हरखून जाऊन त्याच्या गळ्यात असे हात घालणार. तोच आला आवाज, हळूच पण धारदार. नको पाऊस लाडके, आत्ताच डबी उघडून. अगं डबीच फक्त मी आणलीये, पुड्या घे उद्या भावाकडनं. राजकारणाच्या धकाधकीत सुद्धा खूप मोठी माणसं विनोद वृत्तीचा आधार घेतात. लोकमान्य टिळक यांना एका खटल्यासाठी एका चांगल्या वकिलाची जरुरी होती आणि सगळी जण आग्रह करत होती की बॅरिस्टर जीना यांनाच हा खटला द्यावा. हो नाही करता करता टिळक असं म्हणाले की बॅरिस्टर जीना नाही म्हणाले तर काय त्यांच्या विद्वत्तेचे पुण्यातले 4 वकील आणायचे की काय. तेवढ्यात दुसरा एक जण म्हणाला, 18 वर्षाच्या तरुणासाठी 4 वर्षाच्या 4 कुमारिका लग्नासाठी आणून चालणार नाही. विनोबा भावेंकडे एकदा शिष्य आला. त्यांनी एक वेगळाच प्रश्न विचारला. विनोबाजींना विचारलं की उत्तम प्रतीचा तांदूळ कसा ओळखायचा. विनोबा म्हणाले, अरे अगदी साधी गोष्ट आहे. ज्या तांदूळांना कीड लवकर लागते तो उत्तम प्रतीचा तांदूळ. त्या शुल्लक किडीना सुद्धा जे समजतं ते तुम्हाला नाही का समजत. विनोदानं असतो, स्मितहास्य करतो, गालातल्या गालात असतो, ओठातल्या ओठात, मनातल्या मनात, कोणी खळखळून, कोणी निरागस. काही माणसं अशी असतात की ती मनातल्या मनात दुसऱ्याच्या दुर्दैवाला सुद्धा हसत असतात. विनोद विषयक चर्चा करताना एक गोष्ट लक्षात ठेवूया की विनोद हा स्वतंत्र प्रकार नसतो. विनोदी कथा असते, कविता असते, नाटक असतं, कादंबरी असते, लेख असतो, पण पूर्णपणे विनोद असं नसतं. तर विनोदाची पखरण असते. हास्य विनोदात तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी असावी लागते. एक साहित्य संमेलन होतं आणि या संमेलनामध्ये अनेक मोठे मोठे दिग्गज साहित्यिक जमलेले होते. त्या काळी शाळातून वर्गखोल्यातून साहित्यिकांना राहण्याची व्यवस्था करत असत. एका खोलीमध्ये साहित्य सम्राट नचिम केळकर हे उतरले होते आणि जवळच्याच खोलीमध्ये आचार्य अत्रे विश्रांती घेत होते. बाहेर वरांड्यातून नचिम केळकर, साहित्य सम्राट नचिम केळकर सहज जाता जाता म्हणाले, आचार्य अत्र्यांना बघून
अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळणी देशस्थ निर्मियला. वरांड्यातून चालत चालत जाताना गाऊन दाखवलं ही ओळ. अस्ताव्यस्त समस्त वस्तू मिळणी देशस्थ निर्मियला. आचार्य अत्रे कॉटवर आडवेत, पेपर वाचतायत. आवाजावरून त्यांनी ओळखलं की नचिम केळकर बोललेत. त्यांनी खोलीतूनच प्रतिटोला आणला. वस्तू स्वस्त समस्त एकवटुनी कोबरा असे निर्मिला. वस्तू स्वस्त समस्त एकवटुनी कोबरा असे निर्मिला. कोकणस्थ ब्राह्मण आणि देशस्थ ब्राह्मण याच्यावर केलेलं एक उत्तम ओळ आहे. अशा प्रकारचं तोडीस तोड उत्तर लगेच द्यावं लागतं. पण आमची बुद्धी अशी की घरी आल्यानंतर आम्हाला कळतं, राग येतो असं म्हटलं नाही. आणि मग त्याला प्रतिटोला आणेपर्यंत दोघांची भेट व्हायला 10-10 वर्ष सुद्धा जातात. आम्ही राग मनात ठेवतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आद्य विनोदाचार्य आहेत. राम गणेश गडकरी, हरिभाऊ आपटे, ची.व्ही. जोशी, पु ल देशपांडे, दमा मिरासदार, रमेश मंत्री, वसंत सबनीस, शंकर पाटील, विया बुवा, अवावर्टी, बाळ गाडगीळ, व्ही बोकील, स्त्रियांमध्ये दीपा गोबारीकर, मंगला गोडबोले, त्याचबरोबर इंद्रायणी सावकार, शकुंतला परांजपे, मालतीबाई दांडेकर, कमलाबाई देशपांडे. पुरुषांमध्ये विद घाटे, गोपीनाथ तळवलकर, नादो ताम्हनकर, गंगाधर गाडगीळ विनोदाची पखरण करत लेखन करत असत. मर्ढेकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांनी अनेक विनोदी कविता लिहिल्या. आचार्य अत्रेने तर झेंडूची फुले हा सुंदर काव्य संग्रह लिहिला. अनंत काणेकरांनी अनेक विनोदी कविता लिहिल्या. त्यांनी काही नॉनसेन्स पोएम सुद्धा लिहिल्या, लिमरिक्स लिहिली, निरर्थिका लिहिल्या. सिनेमातलं प्रेम पडद्यावर असतं, प्रत्यक्षात केलं तर श्रीमुखात बसतं. एक ज्येष्ठ पती पत्नी सिनेमा बघायला गेली. पडद्यावर नायक नायकाचे ते चाळे बघून नवरा सहज बायकोला म्हणाला, बघा बघा, हे बघून थोडाफार फरक पडू द्या. बायको सिनेमागृहामध्ये सुद्धा रागावली. ती म्हणली, लाख लाख रुपये मिळतात म्हटलं असले चाळे करायला, फुक्कट नाही कोणी असले चाळे करत. कुंकवाच्या जागी टिकल्या आल्या आणि न्हाणीघराच्या भिंती सुद्धा सौभाग्यवती झाल्या. हा घरोघरचा अनुभव आहे. हसणं ही जीवन वृत्ती आहे. मंगेश पाडगावकरांनी एक सुंदर कविता केली. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्यात की मला सांगा तुमचं काय गेलं. तो तिला बागेमध्ये एकांतात भेटला. नको तितका जवळ जाऊन अंगाशी खेटला. लाल लाल गुलाबाचं फूल लावून पेटला. ओ भेटला तर भेटू देत की, पेटला तर पेटू देत की. तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्यात की मला सांगा तुमचं काय गेलं. एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरी कुणी नव्हतं म्हणून त्याचं फावलं. तिला जवळ घेत त्यानं चक्क दार लावलं. लावलं तर लावू देत की, फावलं तर फावू देत की. तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं. तिनं प्रेम केलं किंवा त्यानं प्रेम केलं, करू द्यात की मला सांगा तुमचं काय गेलं. घरामध्ये नसते जागा, त्यांचं चालणारच की टॅक्सीत प्रकरण. ते का बसणारेत पाणीनीचं घोकीत व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम होणारच, कुणीतरी गुणाला जवळ ओढून घेणारच. ओ घेतलं तर घेऊ देत की, व्हायचं ते होऊ देत की. तुमच्या घरचं बोचकं त्यानं उचलून थोडीच नेलं.
त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्यात की मला सांगा तुमचं काय गेलं. कान टोपी घातली म्हणून फुलं काय फुलणार नाहीत. तुमच्या रुद्राक्षानं भिवून पाखरं काय झुलणार नाहीत. फुलली तर फुलू दे, झुलली तर झुलू दे. खिडकीतून फुक्कट सगळं बघता तर आलं. त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, करू द्यात की मला सांगा तुमचं काय झालं. मंगेश पाडगावकरांच्या अनेक कविता मला तोंडपाठ आहेत. मी MIDC मध्ये पूर्वी 3ऱ्या मजल्यावर राहायचे. मॉडेल कॉलेज अगदी, आणि सगळं दृश्य फुक्कट घरातून बघत राहण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. छोट्या छोट्या कविता सुद्धा विनोद निर्मिती करतात. करिअरसाठी घर सोडलं, घराबरोबर नवरा सोडला. करिअरसाठी घर सोडलं, घराबरोबर नवरा सोडला. नवरा सोडलेल्या बायकांवर खूप मोठा प्रबंध लिहिला. तिनं गळफास लावला आणि फॅन खाली आला. तिनं गळफास लावला आणि फॅन खाली आला. मी फॅनच्या कंपनीवर 6 लाखाचा दावा केला. घाईत घेतला शर्ट शिवून, घाईत घेतला शर्ट शिवून, तो होता लेडीज टेलर. घाईत घेतला शर्ट शिवून, तो होता लेडीज टेलर. शर्टच्या छातीवर 2 टोकं आणि मानेला नव्हतीच कॉलर. त्यानं तिला पसंत केलं. नोकरी चांगली, पगार चांगला. तो होता स्वावलंबी. त्यानं प्रश्न केला, मला आधीच सांग बाई, लग्नानंतर स्वयंपाक, धुणी भांडी काय पडेल ते काम करशील ना? तिनं त्याला हळूच विचारलं, किती घरची तेवढं फक्त सांगाल ना? टीव्हीवर एक कार्यक्रम होता. अशीच मुलाखत चालू होती. एक वास्तुशास्त्रज्ञ मुलाखत देत होते. दर्शक प्रश्न विचारत होते. एका दर्शकानं विचारलं की आमच्या घराचं दार दक्षिणेला आहे, त्यामुळे आम्हाला काही त्रास होत असेल का? कार्यक्रम करणाऱ्या या वास्तुतज्ञानं विचारलं की घराचं दार जरा बाजूला ठेवू, तुमची आणि बायकोची जन्मतारीख सांगा. मग त्यानं जन्मतारीख सांगितली की माझी जन्मतारीख आहे 3/3/1985 आणि बायकोची जन्मतारीख आहे 10/8/88. त्या वास्तुतज्ञानं काय ती आकडेमोड केली आणि त्या दर्शकाला उत्तर दिलं, तुमचा भाग्यांक 8 आहे आणि बायकोचा भाग्यांक 3 आहे. तर असं करा, दरवाजा काही बदलू नका, तुम्ही बायको बदलून टाका. भाग्यांक कसा काढतात तर आपल्या जन्मतारखेची बेरीज करायची आणि एक आकडा काढायचा. डोंबिवलीतून मध्य प्रदेशमध्ये 8-10 दिवस फिरायला गेलेले कुटुंब. तिथे गेलं, आजारी पडलं. सर्दी काही कमी होईना. औषधं झाली, इंजेक्शन झाली, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, आहार, सगळ्याची उपाययोजना झाली, फरक काही नाही. शेवटी त्यानं लवकर बाडबिस्तारा आवरला आणि सगळ्या कुटुंबाला घेऊन तो डोंबिवलीत परत आला. आणि दुसऱ्याच दिवशी बरा झाला. कारण डोंबिवलीला फुटपाथला लागून घर, भयंकर वर्दळ, वाहणारी धूळ, प्रदूषण, तो उकाडा, याची सवय झालेल्या कुटुंबाला मध्य प्रदेश काही मानवलं नाही. पळसाला पानं 3. कुटुंब नियोजनाचं महत्व पळसाला सुद्धा कळलंय, असं एका लेखकानं लिहिलं. मला स्वतःला सगळे कायदे नियम पाळून कोणालाही लाच न देता घर बांधायची इच्छा आहे, असा एक माणूस म्हणाला. त्याचा मित्र म्हणाला, अरे रे,
तुझ्या कुटुंबाला म्हणजे शेवटपर्यंत उघड्यावरच राहावं लागणार. विनोद हा असा हास्याचा त्रिकोण आहे. लेखक, वाचक आणि विनोदी प्रसंग. राहतं घर जसं पूर्वाभिमुख असेल तर सकाळीच भरपूर उजेड घरात येतो आणि घर प्रसन्न होतं. टेनिसननी असं म्हटलंय, गुड लाफ इज सनराइज इन द हाऊस. आनंद अशा विनोदी कृतीतून मिळतो, विनोदी बोलण्यातून मिळतो, शब्दातून मिळतो, एखाद्या प्रसंगातून मिळतो. पण तो ग्रहण करण्याची विनोदवृत्ती हवी. विनोद मनोबल वाढवतो. माणसं आणि इतर प्राणी यांच्यामध्ये हाच तर फरक आहे की माणूस हसू शकतो. विनोदासाठी विशिष्ट मानसिक तयारी असावी लागते. साहित्य सम्राट न. चिमकेळकर यांनी हास्य विनोद मीमांसा नावाचा सुंदर ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी 125 वर्षापूर्वी नमूद करून ठेवलं की महाराष्ट्रीयन माणसाची मनोवृत्ती विनोदाला अनुकूल नाही. स्त्रिया विनोदाला दाद देत नाहीत. आज इतक्या वर्षानंतर आपण असं म्हणू शकतो की माणसं विनोदाला दाद देतात, ती विनोद सांगतात. स्त्रिया विनोदाची त्यांना जाणीव असते. किंबहुना स्त्रियांवर सुद्धा अनेकांनी विनोद लिहिले. हीच विनोदाची किमया आहे. विनोदाची किमया या विषयावर आपण भाषण देऊ शकतो. वय वाढलं म्हणून विनोदवृत्ती कमी होत नाही. तर एखादा विनोद ऐकल्यावर तो विनोद सांगत असताना अनेक जण हसतात, सांगून झाल्यावर हसतात, तो आठवला म्हणून हसतात आणि तो विनोद दुसऱ्याला सांगण्यासाठी म्हणून पुन्हा असं 4 वेळा हसतात. एक विनोद आपल्याला 4 वेळा हसवू शकतो. विरंगुळा हे स्वास्थ्य आणि समाधान निर्माण करतं. समजा 1 तास असं आपण काही ऐकलं तर 1.5 किलोमीटर चालल्याचा व्यायाम झाला. आणि या व्याख्यानाचा शेवट करताना सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छिते की विनोद वृत्ती ही ईश्वरी देणगी आहे. ही एक जीवन साधना आहे. त्यामुळे आपलं मन साफ राहतं. एखादा विनोदी किस्सा ऐकल्यावर खळखळून हसावं. आज हसणं फार कमी झालंय. नाही निर्मळ मन तर काय करील साबण, असं तुकारामांचं वचन आहे. टिंगल टवाळी करणं म्हणजे विनोद नाही. असे विनोद हास्य किंवा हीन दर्जाचे विनोद असतात. टवाळा आवडे विनोद असं जरी रामदासाने म्हटलं तरी टवाळखोरपणा म्हणजे विनोद नव्हे. वी अधिक नुद, मनोमालिन्य जो दूर करतो तो विनोद. हास्य हा मनाचा आरसा आहे. तुम्ही जर मनात दुःखी असाल, क्लेश असतील, यातना असतील, काही शारीरिक दुःख असेल तर आपला चेहरा हसरा राहत नाही. पूर्वीचे राजे लोक विनोद सांगण्यासाठी सुद्धा आपल्या जवळ कोणी नोकरीला ठेवत. ही माणसं राजाला हसवायची, गप्पा गोष्टी सांगण्याचं काम करायची. आपल्या भोवतालच्या लोकांना आपल्याला आनंदी जर ठेवता आलं तरी सुद्धा आपल्या हातून बरंच मोठं कार्य झालं असं म्हणता येईल. अवघाची संसार सुखाचा करीन, विनोदे भरीन सर्व लोक, हे अंमलात जर कोणी आणलं आणि माणसाला जी विनोद वृत्ती मिळालेली आहे तो माणसाचा तिसरा डोळाच आहे. ही विनोद वृत्ती अवघं जग सुंदर पवित्र करते, जीवन सुसह्य करते. ही विनोदाची किमया आहे. आज या व्याख्यानाचा शेवट करताना एक विनोदी किस्सा सांगते आणि मग इथे थांबते. हा किस्सा असा आहे की एक काव्य संमेलन होतं. आज काव्य संमेलनाला भरघोस प्रतिसाद होता. जवळजवळ 70 कवींनी आपल्या कविता वाचनासाठी आणलेल्या होत्या. आधीच सांगितलेलं होतं की प्रत्येक कवीनं 2-2च कविता वाचायच्या. काही कवी स्टेजवर आले, कविता वाचल्या, ते जाऊन आपल्या जाग्यावर स्थानापन्न झाले.
आणि एक कवी आला. त्यांनी आपल्या झोळीतून 3 वह्या आणलेल्या होत्या. वह्यांची चढत इकडे तिकडे करत पहिली कविता वाचली, दुसरी वाचली, तिसरी वाचली आणि तो श्रोत्यांना म्हणाला की 2 कविता वाचायचे ते बरोबर आहे, पण माझ्या कविता छोट्या छोट्या आहेत म्हणून मी 4थी कविता वाचतो. 4थी कविता वाचायला लागल्याबरोबर सभागृहात बसलेली काही माणसं पाठीमागून दंडुका घेऊन स्टेजच्या दिशेनं धावली. हा कवी गडबडला. तो म्हणाला एवढी कविता वाचतो आणि मी बसतो. तरी सुद्धा ऐकत नाही, तो 4थी कविता वाचतोच. मग हे दंडुका घेऊन धावलेली माणसं म्हणाली, आम्ही तुझ्यासाठी नाही दंडुका घेऊन धावलो, तुम्ही आज इथले पाहुणे आहात, काव्य संमेलनात तुम्ही भाग घेतलाय, स्टेजवर चढलात, माईक हातात मिळाला, तुम्हाला काय कविता वाचायच्या त्या वाचा, पण अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यांनी ठेवला त्या संचालक मंडळाला आम्ही हुडकतोय, ती कुठे बसली आहेत सगळी जण. तर माझ्या कार्यक्रमानंतर तुमच्या कोणावर अशी वेळ येऊ नये, तत्पूर्वीच विनोदाची किमया या वा. व्याख्यानाचा समारोप करते. धन्यवाद. छान. अपर्णाताई. हो, सुंदर झालं प्रतिभाताई, छान झालं एकदम. तर विनोद ही सकारात्मक विचारांची, चैतन्याची, सळसळत्या उत्साहाची पावती आहे. आताच्या या सक्तीच्या रदेमध्ये तोंडाला घालायचा अलंकार तो घालतला असताना होणारे आणि घडलेले विनोद. दिवस सुखाचे असो दुःखाचे असो घडतच असतात. त्याचा आस्वाद घेणं हे फार महत्वाचं आहे. विनोदात बुद्धी, चातुर्य, हजरजबाबीपणा, तल्लख, बुद्धिमत्ता या गुणांची आवश्यकता असते आणि याची जाणीव ती आपल्याला होते. विनोदामुळे मनोबल बळावते. आताच तुम्ही सांगितलं आणि विनोद कधी कुठे कसा घडतो आणि त्याची आपण आस्वाद कसा घ्यायला पाहिजे आणि एकच विनोद आपल्याला 4 वेळा कसा हसवतो याचं खूप छान उदाहरण देऊन तुम्ही स्पष्टीकरण केलं. बघण्याचा दृष्टिकोन, निरीक्षण हे महत्वाचं आहे. विनोदाचा संबंध हृदयाशी, स्वभावाशी आहे. आता खरं तर झी मराठीवर चला हवा येऊ द्या आणि हास्य सम्राट ही 2 विनोदी मालिका लागतात आणि तो जरास तरी तुम्ही बघितलं तर इतकं सगळेजण पोट दुखेपर्यंत हसत असतात. याचा प्रत्यय आपण बऱ्याच जणांनी घेतला असेल. आणि एक मात्र त्यांनी अतिशय महत्वाचं सांगितलं की विनोद हा कुणाच्याही व्यंगावर कधीही करू नका. हे फार महत्वाचं त्यांनी सांगितलं. हे महत्वाचं. आणि त्यांच्याविषयी मी असं म्हणेन की तुम्ही ज्ञानेश्वरीवर असंख्य प्रवचने दिली आहेत, अजूनही देत आहात. सक्तीच्या रजेचा उपयोग करून तुम्ही युट्यूबवर सकल या सदरात 35 व्हिडिओ वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही सादर केलेले आहेत. आणि तुमची भावना एवढीच आहे की मला काहीही नको, सगळ्यांना फक्त भक्ती आणि निष्काम कर्मयोगाच्या भावनेतून तुम्ही ही कामं करत आहात. सशक्त संवाद साधण्यासाठी आणि प्रत्येक बाब नव्याने नजरेतून तुम्ही पाहत आहात. त्यामुळे क्षणाक्षणाला सत्कर्म करता करता कणाकणाने ज्ञान मिळून तुम्ही ज्ञान श्रीमंत झालात. जीवन ज्ञान संपन्न झाल्यामुळे मानव संपत्तीची गुंतवणूक तुमच्याकडे जास्त आहे. तुम्ही प्रत्येक यशस्वी टप्पा पार केल्याचा आनंद साजरा करत असल्यामुळे तुमचं जीवन उत्साहपूर्ण झालेलं आहे. त्यामुळे तुमचं जीवन तुम्ही अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जगता आहात. कर्मणूक ही मानवी बुद्धीची अन्न, हवा आणि पाणी इतकीच मूलभूत गरज आहे. म्हणूनच आज आपण शरीराला आणि मनाला प्रसन्न करण्यासाठी विनोदाची किमया हे प्रतिभाताईंना सांगायला सांगितलं होतं आणि आपला उद्देश हा नक्कीच सफल झालेला आहे. खरं सांगायचं तर आपल्याला सगळेजण हसत होते
पण सगळ्यांचे आवाज बंद असल्यामुळे ते हास्य आपल्याला ऐकू आलं नाही. पण मी सहज मधून मधून बघत होते, फिरवत होते स्क्रीन. तर त्यावेळेला मला दिसत होतं की सगळेजण खूप हसत होते, सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते. काही जण टाळ्या वाजवत होते. तर आज खरं सांगायचं तर आपण जो हा कार्यक्रम ठेवला त्याचा उद्देश सफल झालेला आहे. आणि त्याचा खूपच कौतुक आहे आणि तो तुमच्यामुळे आजचा दिवस सगळ्यांचा छान आनंदात गेलेला आहे. त्यामुळे दिवसाचं आज सार्थक झालं असं आपण म्हणू शकतो. अं, अशा प्रतिभा ज्यांच्या नावातच प्रतिभा आहे, अशा प्रतिभा संपन्न बिवलकर ताईंना म्हणजेच प्रतिभा ताईंना माझे विनम्र अभिवादन.